महायुति की सरकार, तब से वो सच पचा ही नहीं पा रहे। उनको पता ही नहीं कि सरकार बदल गई है और इसलिए आरोप पे आरोप लगाए जा रहे। सरकार गिरेगी 1 महीने में, 2 महीने में, 3 महीने में, असंवैधानिक सरकार है, ये आरोप तो पहले से लगा रहे। लेकिन सरकार पूरी 2 साल आज हो गए। सरकार हमने पहले से तय किया कि इनके आरोपों को उत्तर आरोप से हम नहीं देंगे, कामों से देंगे, और इसलिए काम को, विकास को हमने फोकस किया। खोखे की बात करने का उनको अधिकार भी नहीं है। उनका तो जन्मसिद्ध अधिकार रहा है। दिन रात उठते बैठते सोते उनको पैसे और खोखे के सिवा क्या दिखता है। मुंबई कॉरपोरेशन को पूरी तरह लूटने वाले वो लोग, कोविड में लूटने वाले वो लोग मर रहे हैं और कोविड में पैसे जमा कर रहे हैं वो लोग। तो उनको हम पे खोखे बोलने, आरोप लगाने का अधिकार नहीं। बीच में राज ठाकरे जी ने कहा था कि इनको खोखे नहीं, इनको तो कंटेनर लगते हैं। कंटेनर भी पूरे नहीं होते। अभी कंटेनर कहां से कहां पहुंचता है ये मुझे पता है, लेकिन मैं वो आरोप मैंने नहीं करूंगा। समय पे मैं जरूर बोलूंगा, लेकिन ये हम देने वाली सरकार है, 2 हाथों से देने वाले हैं, हम लेने वाले नहीं। या देना बैंक है, लेना बैंक नहीं है। और इसलिए ये फर्क है कि हम जनता की सेवा कर रहे और हमें क्या मिलेगा, इससे हम जनता को क्या देंगे, ये हम सोचते हैं दिन रात। और इसलिए ये कि पिछले 2 साल में काम किया है, कितने विकास प्रकल्प उन्होंने बंद किए थे वो सब हम शुरू कर दिए। उसके खुशी है हमें। आज सब जगह काम दिखाई पड़ रहे हैं, मुंबई से लेके महाराष्ट्र में। और आज जो योजनाएं हमने की है वो अमल में ला रहे हैं। अभी परसों जो योजनाएं शुरू की वो डायरेक्ट डीबीटी करेंगे, और इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है। अब उनको पता है अभी तो महायुति की सरकार आएगी तो और जोर से आरोप करेंगे, और हम काम करेंगे, बिल्कुल जनता की सेवा करेंगे। हमें मौका मिला है। 2 साल वैसे कम होता है, लेकिन 2 साल में हमने इतना काम किया है, इतना काम किया कि जनता जान चुकी है काम करने वाला कौन, घर बैठने वाला कौन। सर, पिछले 2 सालों में आप कहते हैं काफी काम हुआ है, लेकिन उस काम के भरोसे जब आप चुनाव में गए लोकसभा में, तो अपेक्षित सफलता नहीं मिली। ये बात सभी लोग मानते हैं। क्या कारण रहे लोकसभा चुनाव में कि जो अपेक्षित सफलता थी एनडीए को नहीं मिली? देखिए, लोकसभा का चुनाव एक अलग तरीके से हुआ। उसमें फेक नैरेटिव इन्होंने सेट कर दिया, लोगों को गुमराह किया, लोगों को डराया, मुस्लिम लोगों को डराया, तुमको ये करेंगे, दलितों को डराया, तुम्हारा आरक्षण जाएगा, संविधान बदला जाएगा, आदिवासी तबके को डराया, तुम्हारा आरक्षण जाएगा। लोग एक बार फंसते हैं, दोबारा नहीं। लेकिन इतना सब करने के बावजूद मोदी जी तो प्रधानमंत्री बन ही गए, तो कौन से खुशी में पेड़े बांट रहे हैं? मोदी जी प्रधानमंत्री बनने की खुशी में या इंडिया अलायंस हारने की खुशी में, ये तो समझ में नहीं आ रहा है। जनता जान चुकी है और जनता दोबारा इनके बहकाव में नहीं आने वाली है। वो महाराष्ट्र में जनता समझदार है, और महाराष्ट्र में महायुति सरकार ने जो काम किया है उसकी गवाह जनता है। और इसकी निश्चित रूप से विधानसभा में इसके कार्यों के जो हमारी सरकार ने काम किया है, निश्चित रूप से उसका आशीर्वाद हमें विधानसभा में मिलेगा। सर, शिवसेना वर्सेस शिवसेना उबाठा की भी एक लड़ाई लगातार हम देख रहे थे, जो कि लोग नजर लगाए बैठे थे और आंकड़े गिन रहे थे। तो आप लोकसभा चुनाव में जो नतीजे आए हैं आपकी पार्टी के और आपकी पार्टी का जो दूसरा धड़ा है उद्धव बाला साहब ठाकरे के नेतृत्व में, उन दोनों का प्रदर्शन आप किस तरीके से तुलना करते हैं आपस में? देखिए, हम सामने लड़े 13 सीटों पर, उबाठा और शिवसेना हमारी 7 जगहों पे हम जीत गए, और 19% वोट में से 14.5% हमें मिले, 4.5% सिर्फ उनको मिले हैं। अभी बाकी जो मिले हैं वो कांग्रेस की वोट बैंक और ये झूठ नैरेटिव फैला के लिए हुए वोट, ये सूजन है। ये सूजन ज्यादा दिन नहीं रहते और ये विधानसभा में नहीं रहेगा। और 42% वोट शेयर उनको मिला है, 47% हमको मिला है। इसका मतलब लोगों ने, जो शिवसेना के बेस वोटर है, उन्होंने धनुष बाण को वोट दिया है। उन्होंने
असली शिवसेना को बाळासाहेब ठाकरे जी के विचारधारा की शिवसेना को वोट दिया है, और ये विधानसभा में दिखेगा। सर जैसा कि आपका जैसे कोकन में एक भी सीट उबाटा को नहीं मिली। वो कहते थे कोकन हमारा गढ़ है, 5 सीट है उनके पास। संभाजीनगर जो कहते थे हमारा गढ़ है, उनका कैंडिडेट तीसरे नंबर पे गया। थाना बोले हमारा गढ़ है, थाना में 2.5 लाख से हमारा कैंडिडेट जीत गया। तो कहाँ रहेगा उनका ये गढ़ पूरे ध्वस्त हो गए। लोगों ने, जनता ने उनकी जगह उनको दिखा दी है। सर जैसा कि आप भी एनालाइज कर रहे हैं कि उनके पास खुद का वोट बैंक खिसक गया है, कांग्रेस के वोट बैंक के भरोसे उन्होंने लोकसभा में जो सफलता पाई है वो पाई है। एक चर्चा इस बात की भी कि वापस वो हिंदुत्व की धारा पर लौट सकते हैं, एनडीए में आने की उनकी कोशिश हो सकती है, बातचीत हो सकती है, आपको क्या लगता है? हिंदुत्व की तो बात करने का अधिकार उन्होंने खो दिया है 2019 में, जब उन्होंने कांग्रेस के साथ गए, कांग्रेस के साथ सरकार बना दिया, तब उन्होंने हिंदुत्व का अधिकार खो दिया है। बाला साहब ठाकरे जी के विचार जब छोड़े उन्होंने, अब हिंदुत्व की बात करने का उनको अधिकार भी नहीं और वो हिम्मत भी नहीं करेंगे। अभी तो हिंदू हृदय सम्राट भी नहीं बोलते, अभी तो भाषण में भी हिंदुत्व का नाम नहीं लेते। अभी वो क्या करेंगे हिंदुत्व के बारे में बात, उनको नहीं है अधिकार। तो विधानसभा चुनाव को लेकर के महायुति की तैयारी किस तरीके से चल रही है, शिवसेना की तैयारी किस तरीके से? हमारी तैयारी, हम चुनाव की तैयारी हमें करने की आवश्यकता नहीं। हम चुनाव सामने रखकर काम नहीं करते। चुनाव हो या न हो, हमारा काम शुरू है। हम जनता के बीच के लोग हैं और जनता का दुख दर्द जान के उनको न्याय देने का काम हम करते हैं। तो लोग भी जानते हैं फील्ड में उतर के काम करने वाला कौन है, लोगों में जाकर काम करने वाला कौन है। हम जमीन से जुड़े हुए लोग हैं, कार्यकर्ता। आज मैं मुख्यमंत्री भले हो, लेकिन मैं कार्यकर्ता के रूप में काम करता हूँ, आगे भी कार्यकर्ता के रूप में काम करते रहूंगा। सर विधानसभा चुनाव के दौरान एक चर्चा इस बात की भी है कि महायुति के जो घटक पक्ष हैं अलग अलग चुनाव लड़ेंगे, क्योंकि उसमें ज्यादा फायदा नजर आ रहा है और मैथमेटिकली वो ज्यादा सुटेबल लग रहा है आप लोगों के लिए, तो उस पर कुछ कहना चाहेंगे? नहीं, देखिए, अभी महायुति की सरकार वाला है और निश्चित रूप से इसके बलबूते पर महायुति सरकार विधानसभा चुनाव जो है, ये विधानसभा की मैच जो है हम जीतेंगे, 100% जीतेंगे, लोगों के आशीर्वाद से जीतेंगे। और जनता, जनार्दन ही सब कुछ तय करता है। उनको चाहिए काम करने वाली सरकार, जो 2 साल में हमने काम करके दिखाया है, रास्ते में घूम कर दिखाया है, फील्ड में उतर के दिखाया है, आपदा में जाकर लोगों को मदद करने का काम किया है। तो लोग किसके साथ जाएंगे? घर में बैठने वालों के साथ या फील्ड में काम करने वालों के साथ, निर्णय लेने वाले के साथ या निर्णय रोकने वाले के साथ? संबंध मोदी जी से रहे, अमित शाह जी से रहे या देवेंद्र फडणवीस जी से रहे, उसका फर्क पड़ा। तो इन 2 सालों में गठबंधन की सरकार चलाने में आपके व्यक्तिगत संबंधों का कितना हिस्सा रहा, और आप कैसे एनालाइज करते हैं भाजपा के जो बड़े नेता रहे, केंद्र के या राज्य के, और साथ ही अजीत दादा पिछले 1 साल से आपके साथ है, तो आपके जो गठबंधन के नेताओं से संबंध है उसके बारे में आप क्या एनालाइज करते हैं? बिल्कुल, हमारे महायुति में ये हमारी जो सरकार बनी केंद्र में और राज्य में, एक डबल इंजन की सरकार के रूप में हमने काम किया है। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने, आदरणीय गृह मंत्री अमित शाह जी ने और हमें बहुत सपोर्ट किया, और हमारे शीर्ष जो केंद्रीय मंत्री हैं, सरकार को हमारी हमेशा सपोर्ट किया। और इसलिए हमारे जो विकास का जो मुद्दा है, हमारा विकास का एजेंडा जो है, मोदी जी क्या चाहते हैं? विकास चाहते हैं। देश को उन्होंने देखो कहां से कहां ले गए, पूरे दुनिया में देश का नाम रोशन किया है, और इसलिए महाराष्ट्र में वो वही चाहते हैं। और उनका हमेशा यही कहना है कि आप काम करो, डेवलपमेंट करो, हम आपके साथ हैं। तो वैसे उन्होंने पूरा 2 साल में हमें सपोर्ट किया, हमारी कई योजनाओं को उन्होंने मान्यता दी, फाइनेंशियल सपोर्ट दिया, बैकअप दिया, और इसलिए निश्चित रूप से इसका फायदा जरूर हुआ है। जो हमारे देवेंद्र जी है, वो भी, उनको भी अनुभव, मुख्यमंत्री वो रह चुके, उन्होंने भी, उनका जो अनुभव है
उसका भी फायदा हुआ। अजीत दादा बाद में आ गए, वो भी काम करने वाले व्यक्ति हैं, और इसीलिए ये काम करने वाली सरकार है, ये 24/7 वाली सरकार है। और लोग क्या चाहते हैं? लोग तो यही चाहते हैं कि सरकार हमारे लिए काम करे, सरकार हमारे लिए निर्णय ले, जो लोग चाहते हैं, जो जनता की आवाज को देखकर हम काम करते हैं, जनता की मांग को पूरा करने का हम काम करते हैं। इसलिए मुझे पूरा यकीन है कि पिछले 2 साल में ये जो हमारे जो व्यक्तिगत तौर पर जो सबसे जो अच्छे संबंध है, ताल्लुकात है, उसका फायदा हमारे व्यक्तिगत तौर पर हमने कभी नहीं लिया। हमने जो भी फायदा या जो भी हमने किया है निर्णय, ये जनता के हित में लिया है। सर, एक आखिरी सवाल मैं पूछना चाहूंगा आपसे। पिछले 2 सालों में जो सबसे बड़ी आलोचना आपकी हुई लगातार आपके विरोधियों की तरफ से, वो ये थी कि गुजरात के दबाव में, गुजरात के राजनेताओं के दबाव में, उनकी बिजनेस लॉबी के दबाव में महाराष्ट्र के उद्योग लगातार गुजरात भेजे गए या जाने दिए गए। इसको लेकर के आप क्या कहेंगे? ये सब झूठ है, फरेब है। देखिए, जब महाविकास आघाड़ी थी तो उनके कार्यकाल में जब हम 2 महीने हुए थे तो कई कंपनियां वहां गई, उसका आरोप हम पर थोप दिया। क्या 2 महीने में कोई बड़ी कंपनी, बड़ा उद्योग यहां से वहां जाता है क्या? उसके लिए प्रिपरेशन लगता है। और जब उनको लगा कि ये सरकार हमको मदद नहीं करेगी, महाविकास आघाड़ी सरकार, तो चले गए। हमारी सरकार में मैं दावोस गया था, तब 1,37,000 करोड़ रुपए का एमओयू साइन हुआ, 70 to 80% का एग्जीक्यूशन हुआ। इस बार गया तो 5 लाख करोड़ की लागत के एमओयू साइन हुए। लोग यहाँ आने लगे, इंडस्ट्री आ रही है, क्योंकि हमारा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है। हमारी सिंगल विंडो क्लियरेंस का हमने दिया है, हम रेड कारपेट दे रहे हैं इंडस्ट्री को, और इसीलिए लोग हमारे पास आ रहे हैं। आज इंडस्ट्री बड़े पैमाने पे आ रही है, यहाँ पर डेवलपमेंट में हमारा राज्य आगे है। तो इसका मतलब ये सब झूठ आरोप है, ये लोग उस पर भरोसा नहीं करते, क्योंकि हकीकत क्या है, बोलेंगे क्या सरकार को, क्या अच्छा बोलेंगे विपक्ष? ये विपक्ष का काम है आरोप लगाना, हमारा काम है विकास करना, वो हम करते रहेंगे। धन्यवाद। पाहता की खूप टीकाही झाली, खूप लोकांनी आरोपही लागले तुमच्यावर, पण तरीही तुमचं काम चालत राहिला. तुम्ही कसं पाहता तुमच्या 2 वर्षाचे कार्यकर्ते आहेत त्याला? नाही, मी आणि आमच्या सरकारने 2 वर्षामध्ये जे काही काम केलं लोकांच्या समोर आहे, आणि आम्ही ठरवलं होतं, मी स्वतः ठरवलं की जे काय आरोप प्रत्यारोप जे कोणी करतायत त्यांना काय दुसरं काम नाही, विरोधी पक्षाचे लोक दर दिवशी शिव्याशाप आणि खोटे आरोप, त्यामुळे आम्ही त्यांना आरोपांना उत्तर आरोपाने देणार नाही, कामाने उत्तर देऊ, ही भूमिका आम्ही घेतली। त्यामुळे आमचा जो फोकस होता कामावर ठेवला आम्ही, त्यामुळे आम्ही एवढी कामं करू शकलो। आज कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी, आज युवकांसाठी जे निर्णय आम्ही आज घेतले, प्रत्येक सेक्टरसाठी, या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी आज आम्ही जे निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी जे अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, याच्यामध्ये कधी एवढं नुकसान भरपाई दिली नव्हती, 15,000 कोटी रुपये। आम्ही एनडीआरएफचे नॉर्म्स बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते आम्ही देऊ लागलो, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आम्ही चालू केली। हे राज्य पहिलं राज्य आहे। आणि दुसरी गोष्ट, मोदी साहेबांनी जे 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली, त्याच्यामध्ये आम्ही आणखी 6,000 टाकले, म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांना या महाराष्ट्रातल्या दरवर्षी मिळत आहेत। असे एकूण आम्ही शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 2 वर्षात 45,000 कोटी रुपये, हा आकडा मोठा आहे। आणि माझं विरोधकांना देखील सांगणं आहे की तुम्ही आरोप करताना याची सत्यता पडताळून घ्या, आणि मीडियाने देखील त्यांचे आरोप जे केलेले ते आरोप पाहून म्हणजे बघता त्याची सत्यता काय आहे हे तपासलं पाहिजे। सर, बजेट अनाउन्समेंट केली अजितदादांनी परवा, त्यामध्ये खूप काही आणि महिलांसाठी यापूर्वी देखील आम्ही अनेक निर्णय घेतले। महिलांना लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली, महिलांना 50% एसटीमध्ये सवलत दिली, महिलांची आरोग्य तपासणी आम्ही केली, महिला सुरक्षित
तर घर सुरक्षित ही योजना आम्ही केली. अशा महिलांसाठी देखील अनेक योजना केल्या. ज्येष्ठांसाठी आम्ही वयश्री योजना केली. युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप, याच्यामधून नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या जवळपास 1 लाख. आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांवर जे काही अगोदर बंदी होती, म्हणजे होत नव्हत्या भरत्या, त्या आम्ही सुरू केल्या. त्यामुळे सर्व घटकांना आम्ही न्याय गेल्या 2 वर्षामध्ये देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो लोकांसमोर आहे आणि त्याची प्रचिती जी आहे आज आपल्याला पाहायला मिळते. बजेटमध्ये खूप काही अनाउन्समेंट केली अजितदादांनी परवा. त्याच्यामध्ये जी अनाउन्समेंट केली गेली महिलांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते फक्त निवडणुकीचं बजेट आहे आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे बजेट केलं गेलं आहे. बघा, 2 वर्षात आम्ही जे काम केलं, जे निर्णय आम्ही घेतले, तेव्हा काय निवडणुका होत्या का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच आमचं महायुतीचं सरकार काम करत नाही, केलं नाही आणि करणार नाही. आता जे बजेट झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. आज सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना आर्थिक आधार देण्याचं आम्ही काम केलं. 1500 रुपये, 1500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. आज 3 सिलेंडर, आज महिलांना चिंता असते गॅस कधी संपतोय, आणि आम्ही तो 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय घेतला. आज मुलींमध्ये आपण ज्या मुलींच्या शिक्षणाची फी आहे ती 100% शिक्षण, उच्च शिक्षण, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या सर्व शिक्षणासाठी आम्ही पूर्णपणे सरकारने जबाबदारी उचलली. हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे. आणि म्हणून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जो RF आहे, फंड आहे, तो दुप्पट केला आम्ही. ही अशा अनेक योजना महिलांसाठी, महिलांच्या उत्कर्षासाठी, आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींसाठी, बहिणींसाठी सरकारने निर्णय घेतला. त्याचबरोबर आम्ही युवकांसाठी आजपर्यंत कधीही निर्णय नव्हता कुठल्याही सरकारने घेतला. तर युवकांसाठी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना 10,000 रुपयापर्यंत जे अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा आम्ही निर्णय घेतला. ते लोक कंपन्यांमध्ये, उद्योगांमध्ये काम करतील, ट्रेनिंग घेतील, ट्रेंड होतील, नोकऱ्या लागतील. 10 लाख वर्षाला आमचं टार्गेट आहे. आज खरं म्हणजे युवक हा आपल्या देशाचा भविष्य आहे आणि म्हणून त्यांच्या हाताला काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. जे चिंता असते त्यांना, जे कृषी पंप लावून शेती करतात, त्यांना 7.5 HP पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्याचबरोबर मागेल त्याला सोलर, तो देण्याचा आम्ही निर्णय घेतला. असे अनेक निर्णय आम्ही आज वारकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतला. वारकरी महामंडळ स्थापन केलं. ज्येष्ठांसाठी आम्ही निर्णय घेतले. अशा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आज सरकारने निर्णय परवाच्या अर्थसंकल्पामध्ये घेतला. आणि आता विरोधकांना अनपेक्षित होतं. विरोधकांना वाटलं आता काय लोकसभेमध्ये आम्ही जी हवा निर्माण केली त्यामुळे काय विधानसभा जिंकल्याच जमा आहे. परंतु त्यांचा जो काही खोटा आभास आहे तो आम्ही खोटा ठरवला. ज्यांचा आज आम्ही या माध्यमातून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही बिलकुल काम नाही केलं. हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही घेतले. कारण हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाचं आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, त्याचं जीवन सुखी झालं पाहिजे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. सर, तुम्ही सांगताय की बजेटमध्ये खूप अनाउन्समेंट केलेली आहे गोरगरिबांसाठी. खूप अनाउन्समेंट नाही, ती अनाउन्समेंट जी आहे ही लागू करणार, त्याचे JR काढलेत आम्ही. आणि गेले 2 वर्षातही तुम्ही खूप काही काम केले आहेत असं जसं सांगतात, पण त्याचं अपेक्षित जे यश आहे ते लोकसभा निवडणुकीत मिळालं नाही. तुम्ही कशा प्रकारे आता लोकसभेचे निवडणुकीचे निकाल जे आले त्यांना कसं पाहता? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांचा कोणीही एकमेकाशी सांगड घालता कामा नये. आज कसले पेढे वाटतात विरोधी पक्षवाले? मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून का ते हरले म्हणून विरोधी पक्ष? का त्यांचा फक्त विरोधी पक्ष नेता झाला म्हणून? अरे तुम्ही 40-50 वरून आता 99 वर पोहोचले. मोदीजींच्या 240 जे बीजेपीचे, फक्त बीजेपीचे 240 पर्यंत आणि NDAच्या 300 पर्यंत पोहोचायला 25 वर्ष तुम्हाला लागतील. म्हणजे कसे पेढे वाटताय? मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव म्हणून तुम्ही जंग पछाडलं. मोदी तर प्रधानमंत्री झाले
मग त्यांच्या प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटताय काय? म्हणजे मग म्हणजे एक मोठा एक विनोद झालेला आहे. राज्यामध्ये हसावं की रडावं असं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी फेक नॅरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलंय. जनतेची दिशाभूल केली. संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर संविधान बदलणार, आरक्षण जाणार, त्याच्यामध्ये मुसलमानांना घाबरवलं, दलितांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं की तुमचं आरक्षण जाणार. अरे फेक नॅरेटिव्ह तुम्हाला वारंवार सेट करता येणार नाही. खोटं बोलून तुम्ही लोकांची फसवणूक, दिशाभूल एकदा करू शकता, ती तुम्ही केलेली आहे. आणि आता जनतेला पश्चाताप झालाय की आम्ही केलं ते. त्याच्यामध्ये एवढं करून सुद्धा मोदीजी प्रधानमंत्री झाले. मोदीजी आज पण कुठलाही भेदभाव करत नाही, आमचं सरकार पण करत नाही. आज 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिलं जातं, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आहेत. आज आयुष्यमान भारतमध्ये सगळे आहेत. आज आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजना करतो, 5 लाखाची केली आहे, त्याच्यामध्ये पण हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आहेत. सगळे त्याचा फायदा घेत आहेत. आज शेतकऱ्यांना पीक विमा योजना गेली, त्याच्यामध्ये सगळे धर्मीय जातीचे लोक घेत आहेत. मग आम्ही कुठलाही भेदभाव सरकार चालवताना करत नाही. हे यांच्या भूलथापांना, यांच्या खोट्या नॅरेटिव्हला हे दिशाभूल जी केली त्याला एकदा फसले पुन्हा नाही होणार. आणि विधानसभेमध्ये पूर्ण निवडणूक वेगळी असते. तर विधानसभेची तयारी कशी चालली आहे? शिवसेना पक्ष म्हणून तुमची आणि एनडीएची घटक पक्ष म्हणून कशी तयारी चालली? विधानसभेची तयारी वगैरे आम्ही निवडणुकाची तयारी आम्हाला करायला लागत नाही, कारण आम्ही सदैव लोकांमध्ये असतो. लोकांना ग्राउंड रियालिटी आम्ही बघतो. आम्ही फील्डवर काम करतो. आम्ही घरी बसून काम नाही करत. वर्क फ्रॉम होम आमचं नाही आहे. फेसबुक लाईव्ह आमचं नाही. आम्ही डायरेक्ट फील्डवर जातो. आता काही लोक फिरू लागलेत, त्याचं क्रेडिट आम्हाला दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांमधले लोक आहोत, जमिनीवरचे लोक आहोत. आणि म्हणून मुख्यमंत्री मी असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आजही मी रस्त्यावर फिरतो, लोकांमध्ये फिरतो, लोकांचं ऐकतो, शेतकऱ्यांमध्ये जातो, जिथे नुकसान होतंय तिथे जातो, आपत्ती येते तिथे जातो. त्यामुळे लोक काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि आमच्या 2 वर्षाच्या कामाची पोचपावती आणि परवा आम्ही घेतलेले निर्णय अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये जे सादर केला, या कामाची पोचपावती जनता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देईल. सर, एका पक्षाचे 2 भाग झाले, शिवसेना आणि शिवसेना उभाटा गट. लोकांमध्ये तुलना तर होणारच. लोकसभा निवडणूक जे निकाल आले त्याची तुलना होत आहेत. लोक विधानसभेतही अशी अपेक्षा करतात की कशा प्रकारे दोघांचे निकाल येतील, कुणाच्या पक्षामध्ये लोक मतदान करतील, खासकर शिवसैनिक कुणाच्या बाजूला आहे हे प्रश्न अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे. लोकसभेने दाखवलंय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची आहे लोकांनी दाखवलं. 19% मतदानापैकी 14.5% मतं आम्हाला मिळाली आहेत, धनुष्यबाणाला मिळाली आहेत. 42% त्यांना मिळाली आहे. 42% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. आमचा 47%, 47% आहे. आम्ही 13 जागा समोर लढलो, उभाट आणि शिवसेना. आम्ही 7 जिंकलो, ते 6 जिंकले. कोकण हा बालेकिल्ला म्हणायचे, कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळाली नाही. छत्रपती संभाजी महाराज नगर, संभाजीनगर इथं ते हारले, 3ऱ्या नंबरवर गेले. ठाणा म्हणाले बालेकिल्ला आहे, ठाण्यात आम्ही जिंकलो. आणि त्यामुळे लोकांनी दाखवलंय की खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण. त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जे आता 4.5% त्यांच्याकडे राहिले आणि इतर ज्या काही जागा आल्यात त्या कोणामुळे आल्यात तुम्हाला माहित आहे. काँग्रेसची वोट बँक त्यांना मिळाली आहे, ती तात्पुरती आहे, ही टेम्पररी आहे. ही टेम्पररी आलेली सूज आहे. सूज जास्त काळ राहत नाही, ती उतरते. आणि मला विश्वास आहे की लोकांनी, जो मूळ शिवसेनेचा मतदार आहे त्याला यांनी घेतलेली भूमिका आवडली नाही. आणि म्हणून जागा त्यांच्या 22 जागा लढल्या, 9 जागा आणल्या. 15 जागा आम्ही लढल्या आणि 7 आलो आम्ही. स्ट्राईक रेट आणि मतांची टक्केवारी लोकांनी आमच्या बाजूने दिलेली आहे, हे स्पष्ट आहे. सर, गेले 2 वर्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे जे लोक आहेत ते तुमच्यावर सतत टीका करत राहिलेत. आणि आजही तुमच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतात ते असं म्हणतात की आजच्या दिवसला खोका दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. आता मी ज्यांचं आयुष्य खोक्यामध्ये गेलं, खोके जमा करण्यामध्ये, उठता बसता झोपता त्यांना खोक्याशिवाय काही समजलं नाही, त्याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे मध्ये म्हणाले होते की यांना खोके नाही, यांना कंटेनर पाहिजे.
म्हणजे खोके ठेवायला कंटेनर लागतो ना. त्यामुळे ज्यांनी आयुष्यभर हे फक्त जमा केले, ही लेना बँक आहे, देना बँक नाही, लेना बँक, आणि म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी. त्यांचं सगळं माझ्याकडे आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो, हे खोके खोके बोलून जागा लोकांनी त्यांची दाखवली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा, आरोप करणाऱ्यांची जागा लोकांनी दाखवली. मी म्हणून माझ्याकडे भरपूर आहे, कुठे काय काय त्यांनी केलं, लखनौमध्ये काय 200 एकर जागा, कुठे काय आहे, सगळं आहे. पण मी पहिलंच सांगितलं, मी आरोपाने उत्तर देत नाही. योग्य वेळेला मी सगळं बोलेन. परंतु ज्यांचं आयुष्य हे सर्व खोके जमा करण्यामध्ये गेलं, त्यांनी आमच्यावर, आम्ही दोन्ही हाताने दिलेला आहे. हा एकनाथ शिंदे घेणारा नाही, हा देणारा आहे. हा लोकांची सेवा करणारा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी आमच्यावर टीका कराल, तेवढे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. सर, लोकसभा निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर या जनतेचा सेवक म्हणून काम करतोय, सेवा करतोय. माझ्या डोक्यात अजूनही मुख्यमंत्री पदाची कुठली हवा नाही, ना प्रोटोकॉल, ना काय नाही. माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहणार. मला बाकी काही अपेक्षा नाही. या राज्यातला बळीराजा, सर्वसामान्य माणूस सुखी आणि संपन्न व्हावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. विधानसभावर आपण अनालिसिस करायला गेलो, जसं तुम्ही सांगतात की काँग्रेसचा वोट बँक उभाटा गटाला मिळाला म्हणून त्यांच्याकडे सीट्स आल्यात. पण असं त्यांच्या मनामध्ये पण असेल की त्यांचं जे वोट बँक आहे ते त्यांच्याकडनं जात आहेत परत, की ते परत एनडीएमध्ये येण्याचे विचारात आहेत, अशी चर्चा सुरू आहे. लोकांचं चर्चा आहे की ते परत हिंदुत्वाकडे वळण्याची त्यांची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं? हिंदुत्वाचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार काय? 2019ला त्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली त्यांनी. एक प्रश्न आहे की महायुती म्हणून विधानसभेत तुम्ही समोर जाणार आहात की वेगवेगळे होऊन जाणार आहात, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की वेगवेगळे जाण्यामध्ये जास्त नाही. बघा, महायुती म्हणून आम्ही 2 वर्ष काम केलेलं आहे. आमच्यामध्ये आमचं सगळ्यांचा फोकस एकच आहे की या महाराष्ट्राचा विकास करायचा. महाराष्ट्र आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1ला आहे. महाराष्ट्राचं GDP मध्ये नंबर 1ला आहे. महाराष्ट्र आज उद्योगामध्ये 1 नंबरला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे. सरकार म्हणून त्याच्या जीवनामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक लाभ मिळाले पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं, हाच आमचा उद्देश आहे. बाकी दुसरा आमचा काही उद्देश नाही. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आणि महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकणार आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.